हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत ते प्रश्न पोलीस भरती परीक्षांमध्ये कमीत कमी 10 वेळा विचारण्यात आलेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे जे आपण प्रश्न येथे घेतलेले आहेत ते प्रश्न आत्तापर्यंत जेवढ्या पोलीस भरती परीक्षा झालेल्या आहेत त्या पोलीस भरती परीक्षांमध्ये कमीत कमी 10 वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रत्येकी प्रश्न एक एक प्रश्न. ओके, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून पोलीस भरती परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय सामान्य विज्ञान आणि या सामान्य विज्ञान विषयावरील संशोधन, जनक, सिद्धांत, शोध, शास्त्रज्ञ, संशोधक, शोधकर्ते यांच्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि पोलीस भरती परीक्षांमध्ये या घटकावर जेवढेही प्रश्न आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेमध्ये या घटकावर जो कोणताही प्रश्न विचारण्यात येणार आहे त्याचे उत्तर तुम्हाला 100% नक्कीच सांगता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होते. पहा, भारतीय हरित क्रांतीचे जनक आपणा सर्वांना माहिती आहे ते होते डॉक्टर एम एस स्वामीनाथन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर एम एस स्वामीनाथन. ओके, आता ऑप्शन मध्ये देखील पाहूया. वर्गीस कुरियन श्वेत क्रांतीचे जनक, डॉक्टर होमी भाभा अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक होते. ओके, त्यानंतर डॉक्टर नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक होते. आणि आपल्या अवकाश कार्यक्रमाचे जनक कोण होते रे? तर डॉक्टर विक्रम साराभाई हे आपल्या अवकाश कार्यक्रमाचे जनक होते. हे पॉइंट महत्वाचे. पुढे पाहूया. शून्याचा शोध कोणी लावला? पहा, किती महत्वाचा प्रश्न आहे. शून्याचा शोध हा आर्यभट्ट यांनी लावला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आर्यभट्ट. ओके, आता ऑप्शन मध्ये जर विचार करायचं झालं तर न्यूटन यांनी गतिविषयक नियम मांडले होते, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता. ओके, त्यानंतर एडिसनने काय केलं होतं? थॉमस एडिसनने विद्युत दिव्याचा शोध लावला होता. ओके, आणि आर्यभट्ट यांच्याबद्दल बोलतोय तर यांचा एक महत्वाचा ग्रंथ आहे आर्यभटीय. ओके, आणि आपला 1975 साली भारताने जो पाठवलेला पहिला उपग्रह आहे त्याचं नाव देखील आर्यभट्ट हेच होते. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. पुढे पाहूया. आता पहा मित्रांनो, आपण जे मागच्या प्रश्नांमध्ये मागच्या व्हिडिओजमध्ये जे काही प्रश्न पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला आता विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ओके, पहा तुमच्यासाठी कोणता प्रश्न आहे तर ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे, ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, तुम्ही सर्वांनी योग्य आन्सर दिलेले असेल. ॲस्ट्रॉनॉमी ग्रहताऱ्याशी संबंधित आहे. ओके, ग्रहताऱ्यांचा अभ्यास त्याला ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात, अवकाशशास्त्र म्हणतात. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा हाडांच्या अभ्यासाला काय म्हणतात? ऑस्टिओलॉजी म्हणतात. त्यानंतर कीटकांच्या अभ्यासाला काय म्हणतात? एंटोमॉलॉजी म्हणतात. आणि हवामानाच्या अभ्यासाला काय म्हणतात? मेट्रोलॉजी म्हणतात. ओके, पुढे पाहूया. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? पहा, इलेक्ट्रॉनचा शोध तुम्ही जर आपल्या एमपीएससी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये जर ट्रिक्सचे लेक्चर्स पाहिले असतील, सायन्स ट्रिक्स, तर त्यामध्ये ह्या प्रश्नाचे उत्तर लपलेलं आहे. इझी प्रश्न, इझी उत्तर आहे, एकदम इझी. ओके, पहा, जर तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम या चॅनलवर एमपीएससी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये गेला नसाल तर नक्की जा. तिथे ट्रिक्सचे अनेक व्हिडिओ आहेत, ते जर तुम्ही पाहिले तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. आणि हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा ते पहा. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? आता पहा, आपण त्यासाठी काय ट्रिक बनवली? ईटपर्णाच्या, मग कोण असेल तुमचा मित्र जवळचा? गौरव ईटपर्णाच्या, समाधान ईटपर्णाच्या. ईचा इलेक्ट्रॉन आणि टीचा थॉम्सन, मग जे थॉम्सन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जे थॉम्सन. ओके, त्यानंतर परचा
प्रोटॉन आणि परचा र रुदरफोर्ड. मग प्रोटॉनचा शोध कोणी लावला? रुदरफोर्डने लावला. ओके. आणि नाच्याचा जो नाय आहे मित्रांनो, त्या नापासून न्यूट्रॉन आणि चापासून चॅडविक, म्हणजे न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे जेम्स चॅडविक यांनी. ओके. हे खूप इझी ट्रिक्स अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. आता ओके, पुढे पाहूया. चला, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? पहा, ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी मांडला. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आइन्स्टाईन. आता पहा, सापेक्षता विषयीचा जो सिद्धांत आहे तो 30 जून इसवी सन 1905 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता आणि तो कोणी? भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी मांडला होता. ओके. आणि यामध्ये त्याचं सूत्र काय होतं? E इज इक्वल टू mc². आणि या सिद्धांताच्या आधारे अणुबॉम्ब व अणुऊर्जा तयार केली जाते होते. आता ऑप्शन मध्ये पहा, न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला होता. ओके. डार्विन यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता आणि गॅलिलिओ यांनी दुर्बिणीचा शोध लावला होता. ओके. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला? विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे थॉमस एडिसन यांनी. ओके. अरे, ऑप्शन्स मध्ये मॅथ्सचे ऑप्शन्स आलेत. ठीक आहे. विजेच्या दिव्याचा शोध लावलाय थॉमस एडिसन यांनी, हे लक्षात ठेवा. त्यानंतर राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला. एडवर्ड जन्नर यांनी देवीची लस शोधली. ओके. हे लक्षात ठेवायचंय. पुढे पाहूया. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला. पहा, आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलेला आहे मायकेल फुको यांनी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मायकेल फुको. आता हे मायकेल फुको कोण आहेत? तर ते फ्रेंच तत्वज्ञ आणि इतिहासकार आहेत. ओके. समोरचा प्रश्न, सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? पहा, हाच प्रश्न आहे, रिपीट झालेला प्रश्न आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस 2023 अलीकडेच झालेला आहे. ओके. चला, सापेक्षतेचा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी मांडला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आइन्स्टाईन. ओके. आइन्स्टाईन हे जर्मनीतील एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांचं सूत्र E इज इक्वल टू mc². ओके. जे सापेक्षता सिद्धांतातून तयार झालं आणि हे जगातील सर्वात प्रसिद्ध समीकरण म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. आणि त्यासाठी त्यांना 1921 सालचा भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार देखील मिळालेला आहे. हे पॉइंट लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. पेनिसिलिन. ओके. पेनिसिलिन चा शोध, या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? पहा, पेनिसिलिनचा शोध आपणास सर्वांना माहिती आहे, फ्लेमिंग यांनी लावला. अलेक्झांडर फ्लेमिंग. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अलेक्झांडर फ्लेमिंग. ओके. आता पेनिसिलिन काय आहे? तर हे एक प्रतिजैविक अँटीबायोटिक्स आहे. ओके. पहिले प्रतिजैविक होतं म्हणजे हे, आणि ते आजही वापरात आहे, हे लक्षात ठेवा. ओके. पेनिसिलिन. राईट. पुढे पाहूया. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तुम्हाला सांगितलं मी, वर्गीस कुरियन हे धवल क्रांतीशी संबंधित आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 धवल क्रांती. आणि हरित क्रांतीशी डॉक्टर MS स्वामीनाथन. राईट. चल पहा, वर्गीस कुरियन यांनी अमूल या कंपनीच्या माध्यमातून कार्य केलं होतं आणि त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅग्सेसे जागतिक अन्न पुरस्कार मिळाले होते. आणि 1965 मध्ये त्यांनी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची देखील स्थापना केली होती. ओके. त्यानंतर पुढे पाहूया. पहा, त्यांच्यावरच प्रश्न पुन्हा रिपीट झालेला आहे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये. भारतीय श्वेत क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर ते आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 वर्गीस कुरियन. आत्ताच यांच्याबद्दलची डिटेल माहिती आपण पाहिलेली आहे. पुढे पाहूया. पहा, 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? 28 फेब्रुवारी. पहा, तर तो डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. तर का? पहा, तर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी प्रकाशाचे अपस्करण हे संशोधन प्रकाशित केलं होतं आणि त्यामुळे 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. ओके. ओके. तर आणखीन एक महत्त्वाचा दिवस आहे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन, तो 11 मेला साजरा केला जातो, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया.
खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराच्या लसीचा शोधकर्ता कोण होता? पहा, स्मॉलपॉक्स देवीची लस कोणी शोधली? एडवर्ड जेन्नर यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, एडवर्ड जेन्नर. ओके, यांनी देवी रोगावरची लस शोधलेली आणि त्यांना लसीकरण पद्धतीचा जनक असेही संबोधलं जातं. हे देखील लक्षात ठेवायचंय. थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. ओके, त्यानंतर आयझॅक न्यूटन माहिती आहे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला. पुढे पाहूया. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला? पहा, अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे मेंडेल यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, मेंडेल. ओके, जॉन मेंडेल यांनी अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. त्यांनी वाटाण्याच्या झाडावर केलेल्या प्रयोगातून हा सिद्धांत मांडला. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये डार्विनने काय केलं? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला होता. ओके, लॅमार्क यांनी इंद्रियाचा वापर करण्याचा सिद्धांत मांडला होता. मेंडेलेवची आवर्त सारणी फेमस आहे. ओके, पुढे पाहूया. पहा मित्रांनो, म्हणजे ऑप्शनमधून देखील जरी आपण अभ्यास केला तरी ऑप्शननुसार जर या 4 ऑप्शनपैकी एक ना एक ऑप्शन येऊ शकतो आणि त्यामुळे ते ऑप्शन देखील आपण कव्हर करतोय. ओके, न्यूट्रॉनचा शोध पहा, इटपर्नाच्या न्यूट्रॉनचं चॅडविक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जेम्स चॅडविक. न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक यांनी लावला. ओके, त्यानंतर न्यूट्रॉन तर झालं. आता प्रोटॉनचा रुदरफोर्ड, इलेक्ट्रॉनचा थॉम्सन. त्यानंतर आणखीन एक आहे पॉझिट्रॉनचा शोध अँडरसनने लावला. आणि ऑक्सिजनचा शोध कोणी लावला रे? तर ऑक्सिजनचा शोध लावला प्रिस्टले यांनी. ओके, पुढे पाहूया. विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पहा, विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधूंनी लावला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला. कधी लावला? 1903 मध्ये. राईट बंधू कोणत्या देशाचे आहेत? अमेरिकेचे आहेत. ओके, आणि आइन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत पाहिला. आपण न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. राईट, पुढे पाहूया. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले? पहा, सर्वेक्षणाचे तंत्र 1949 साली कोणी विकसित केले? गॉर्डन विली यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, गॉर्डन विली. ओके, गॉर्डन विली या संशोधकाने सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले आणि याचा शोध 1949 साली पेरू देशात लागला. ओके, आणि या तंत्रज्ञानाचा उपयोग इतिहासाचं संशोधन करण्यासाठी होतो. हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. पहा, 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला, पण तो कोणत्या ग्रंथामध्ये? तर तो ग्रंथ आहे त्यांचा ओरिजिन ऑफ स्पेसीज. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ओरिजिन ऑफ स्पेसीज. ओके, त्यानंतर पहा, चार्ल्स डार्विनने आपल्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. त्यात त्यांनी निसर्गात जगताना बळी तो कान पिळे असा सिद्धांत मांडला. माणसाची निर्मिती माकडासारख्या प्राण्यांपासून झाली असा त्यांनी दावा केला होता. आणि डार्विनचा प्रेमस ग्रंथ आहे डिसेंट ऑफ मॅन आणि डार्विनचा सिद्धांत आहे उत्क्रांतीचा सिद्धांत. राईट, पुढे पाहूया. कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लागला रे? तर पहा, कागदाचा शोध आपला शेजारील देश चीन या देशामध्ये लागला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, चीन. सुमारे 2000 वर्षांपूर्वी हा शोध लागला होता आणि त्याआधी ताम्रपत्राचा वापर केला जायचा. आणि चीनमध्ये लागलेले इतर शोध कोणकोणते? पहा, बंदुकीचे दारूचा शोध, दिशायंत्राचा शोध, दारूचा शोध, छपाई यंत्राचा शोध आणि कागदाचा शोध. हे शोध चीनमध्ये लागले होते. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. पुढे पाहूया. सुप्रसिद्ध अणुसिद्धांत डॅश डॅश शास्त्रज्ञांनी मांडला. पहा, सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडला जॉन डाल्टन यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जॉन डाल्टन. ओके, अणुसिद्धांत ॲटॉमिक थेअरी जॉन डाल्टन यांनी मांडली. अणु म्हणजे लहानात लहान कण असे त्यांनी सांगितलं होतं. हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर जे थॉम्सन, पहा, अणूमध्ये प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात हे त्यांनी सांगितलं होतं. रुदरफोर्ड आपण पाहिलं, इटपर्नाच्या प्रोटॉनचा शोध लावला होता आणि अणूची ग्रहगोलीय प्रतिमा देखील त्यांनी सांगितली होती. त्यानंतर पुढे पाहूया.
द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान डॅश डॅश यांनी सांगितले. पहा, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असं कोणीच तत्वज्ञान सांगितलं तर ते महर्षी कणाद यांनी सांगितलं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कणाद. ओके, द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असतं त्याला परमाणू असे म्हणतात. राईट, हे महर्षी आणि कणाद यांनी सांगितलं. आणि प्राचीन इतिहासातील कणाद हे महान तत्वज्ञानी होते आणि त्यांनी सर्वप्रथम अणूची अप्रत्यक्ष कल्पना देखील मांडली होती. हे लक्षात ठेवा. आता ऑप्शनमध्ये आर्यभट्ट हे महान गणितज्ञ होते. पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असं त्यांनी सांगितलं होतं. ओके, पुढे पाहूया. जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत डॅश डॅश या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात. पहा, जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत आर्किमिडीजचं तत्व वापरलं जातं मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आर्किमिडीज. आता आर्किमिडीजचं तत्व नक्की काय तर द्रवात एखादा पदार्थ बुडविला असता तो आपल्या वजना इतका द्रव बाजूला सारतो आणि हा नियम वापरूनच जहाजे पाणबुड्या तयार करता येऊ लागल्या. ओके, आणि ऑप्शनमध्ये आता पहा, न्यूटन गतीचे नियम, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, ग्रॅहम बेल टेलिफोनचा शोध लावला, गॅलिलिओने याने दुर्बिणीचा शोध लावला, टेलिस्कोपचा शोध लावला. ओके, आणि आर्किमिडीजचं तत्व आता आपण पाहिलं. पुढे पाहूया. वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? पहा मित्रांनो, वाफेच्या इंजिनाचा शोध लावला जेम्स वॅट यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जेम्स वॅट. ओके, त्यानंतर जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनावर वाफेच्या इंजिनाचा शोध लावला आणि वाफेच्या इंजिनावर पहिल्यांदा रेल्वे धावली. हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर न्यूटन पाहिलं गतीचा नियम, थॉमस एडिसन बल्बचा शोध, अल्बर्ट आइन्स्टाईन सापेक्षवादाचा सिद्धांत. ओके, पुढे पाहूया. अल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला रे? अल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 डायनामाइट. ओके, आता डिटेलमध्ये बोलायचं झालं तर अल्फ्रेड नोबेल यांच्या भावाचा स्फोटकांच्या अपघातात मृत्यू झाला होता आणि म्हणून सुरक्षित स्फोटके शोधण्यावर त्यांनी लक्ष दिले व डायनामाइटचा शोध लावला. डायनामाइटचा उपयोग विहिरी खोदताना, खाणकाम करताना, स्फोट घडवून आणण्यासाठी केला जातो. ओके, आणि अल्फ्रेड नोबेल यांच्या नावे नोबेल पुरस्कार दिला जातो. ओके, पुढे पाहूया. सेफ्टी लॅम्पचा शोध खालीलपैकी कोणी लावला? पहा, सेफ्टी लॅम्पचा शोध तो लावलेला आहे हम्फ्रे डेव्हिड यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हम्फ्रे डेव्हिड. ऑप्शनमध्ये जाऊया. थॉमसन इलेक्ट्रॉनचा शोध लावला, एडिसन विद्युत बल्बचा शोध लावला, जेम्स वॅट वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला रे? पहा, रिव्हॉल्व्हरचा शोध लावलेला आहे कोल्ट यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कोल्ट. आता जी लहान बंदूक आहे रिव्हॉल्व्हर तिचा शोध सॅम्युअल कोल्ट यांनी लावलेला आहे. 100 ते 200 मीटरवरील निशाणासाठीची 5 ते 10 गोळ्या असतात या बंदुकीमध्ये. ओके, पुढे पाहूया. अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण? पहा, अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय राकेश शर्मा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राकेश शर्मा. 2 एप्रिल 1984 रोजी भारत रशिया अवकाश संशोधन संस्था कार्यक्रमांतर्गत रशियाच्या सोयूज T-11 या यानातून त्यांनी प्रवास केला होता आणि राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते आणि तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांना एक प्रश्न विचारला की अंतराळातून भारत कसा दिसतो. तेव्हा त्यांनी या प्रश्नाचं उत्तर कसं दिलं होतं ते पहा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा असं त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं आणि त्यांना अशोक चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. समोरचा प्रश्न, इन विट्रो फर्टिलायझेशन IVF म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा जनक. ओके, टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण आहे तर तो आहे रॉबर्ट एडवर्ड्स. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 रॉबर्ट एडवर्ड्स. ओके, आता टेस्ट ट्यूब बेबी बद्दल जास्त बोलायचं झालं तर टेस्ट ट्यूब बेबी IVF. ओके, टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेमध्ये स्त्रीबीज आणि शुक्राणू योग्य वेळी कलेक्ट केले जातात
आणि ॲडव्हान्स लॅबमधील इन्क्युबेटर्समध्ये फर्टिलाइज केले जातात. ओके. आणि यावेळी तयार केलेला भ्रूण म्हणजे ज्याला एम्ब्रियो म्हणतात तो स्त्रीच्या गर्भाशयात ट्रान्सफर केला जातो आणि या प्रक्रियेत बाळाचा पुढील विकास आणि वाढ अगदी नैसर्गिक रीतीने होते. ओके. आणि या संपूर्ण प्रक्रियेतून जन्माला आलेल्या बाळालाच काय म्हणतात, टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. ओके. आता टेस्ट ट्यूब बेबीचा जनक आपण पाहिलं रॉबर्ट एडवर्ड्स होते. आता भारतातील टेस्ट ट्यूब बेबीचे जनक कोण आहेत, तर ते आहेत डॉक्टर सुभाष मुखर्जी. ओके. आणि जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म 25 जुलै 1978 रोजी कुठे झाला होता, इंग्लंडमध्ये झाला होता. आणि भारतातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी कोण होती, तर कनुप्रिया अग्रवाल. कोण, कनुप्रिया अग्रवाल. ओके. पुढे पाहूया. हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश शास्त्रज्ञाने लावला. पहा, हेलिकॉप्टरचा शोध सिकोर्स्की या शास्त्रज्ञाने लावला. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सिकोर्स्की, हे लक्षात ठेवा. ओके. एडिसनने लाईटचा विजेचा बल्बचा शोध लावला. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचा शोध लावला. जॉन वॉकर यांनी फ्रिक्शन लाईटचा शोध लावला. ओके. समोरचा प्रश्न, डॅश डॅश यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. पहा, रक्ताभिसरणाचा शोध डॉक्टर विल्यम हार्वे यांनी लावला. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 डॉक्टर विल्यम हार्वे. ओके. आता डॉक्टर हॅन्सन यांनी कुष्ठरोगाचा शोध लावला. साल्क यांनी पोलिओवरील लस शोधली इंजेक्शनद्वारे देण्यात येणारी. आणि फेडरिक बेटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला. ओके. समोरचा प्रश्न, वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते. पहा मित्रांनो, वैद्यकशास्त्राचे जनक हिप्पोक्रेटस यांना म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हिप्पोक्रेटस. ओके. आता प्लुटो, अपोलो यांना संगीत, नृत्य व धनुर्विद्येची देवता मानले जाते. आणि प्लुटो हे तत्वज्ञानाचे जनक आहेत आणि त्यांनी द अकॅडमी चालू केली होती. ओके. पुढे पाहूया. डॅश डॅश या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला. पहा, दुर्बिणीचा शोध कोणी लावला, बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगून झालेलं आहे आणि सांगितलेलं आहे, तर तो लावलाय गॅलिलिओ यांनी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ यांनी लावला. ओके. आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया. जॉन केपलर, न्यू ऑप्शन आहेत, यांनी ग्रहांच्या हालचालीचे नियम शोधले. कोपर्निकस, न्यू ऑप्शन आहेत, यांनी सूर्य हा ग्रहमालेचा केंद्रबिंदू असून पृथ्वी व इतर ग्रह सूर्याभोवती फिरतात असं सांगितलं होतं. न्यूटनने गतिविषयक 3 नियम मांडले होते. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, 1953 मध्ये डीएनएची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली. पहा, 1953 मध्ये डीएनएची प्रतिकृती वॅटसन आणि क्रिक या संशोधकांनी तयार केली होती. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 1 व 2 दोन्ही. ओके. आता डीएनएची प्रतिकृती डबल हेलिक्स डीएनएची प्रतिकृती वॅटसन व क्रिक यांनी तयार केली. आणि मिशर यांनी 1869 मध्ये रेणू शोधून काढला, ज्याला आपण डीएनए म्हणून संदर्भित करतो. ओके. पुढे पाहूया. अँटी रेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत. अँटी रेबीजच्या शोधाचे जनक आहेत लुईस पाश्चर. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लुई पाश्चर. आता लुई पाश्चर यांनी अँटी रेबीजचा शोध लावला होता. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये एडवर्ड जेन्नर यांनी देवी या रोगावरची लस शोधून काढली होती. राईट, पाहिलेले आपण. आणि लुईस पाश्चर यांनी अँथ्रॅक्स, रेबीज, कॉलरा या रोगावरील लस शोधल्या होत्या आणि त्यांना सूक्ष्म जीवशास्त्राचे जनक देखील संबोधलं जातं. ओके. आणि अलेक्झांडर फ्लेमिंग सांगितलंय तुम्हाला, यांनी पेनिसिलिनचा शोध लावला होता. ओके. समोरचा प्रश्न, होमिओपॅथीचे जनक कोणाला म्हणतात. पहा, होमिओपॅथी याचे जनक सर हेनिमन यांना म्हणतात. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सर हेनिमन. ओके. त्यानंतर ॲलोपॅथीचे जनक पाहिलं तुम्हाला हिप्पोक्रेटस म्हणतात. लुईस पाश्चर यांनी अँटीरेबीजचा शोध लावला होता आणि चार्ल्स डार्विन यांनी मानवी उत्क्रांतीवादाचा शोध लावला होता. ओके. समोरचा प्रश्न, सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला. पहा, थर्मामीटर मित्रांनो, थर्मामीटरचा शोध देखील गॅलिलिओने लावलाय. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गॅलिलिओ. थर्मामीटरचा वापर तापमान मोजण्यासाठी करतात.
व तापमानासाठी डिग्री सेल्सिअस या एककाचा वापर केला जातो. ओके. ऑप्शनमध्ये थॉमस सेल्वरी यांनी वाफेच्या पंपाचा शोध लावला. पहा किती तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटते. राईट बंधू विमानाचा शोध लावला. आणि कोल्ट, चला ऑप्शनमध्ये तुम्ही आन्सर करा. कोल्ट यांनी कशाचा शोध लावला? तुमच्या आवडीचाच विषय आहे हा कोल्ट. चला तुमच्यासाठी प्रश्न आहे, कोल्ट यांनी कशाचा शोध लावला? याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. बघूया किती जण राईट आन्सर देत आहेत. आणि इथपर्यंत कोणी कोणी व्हिडिओ पाहिला आहे ते देखील आपल्याला समजणार आहे. त्यामुळे जे कोणीही व्हिडिओ पाहत आहेत या पॉईंटपर्यंत ते नक्कीच पोलीस भरतीच्या रेसमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत आणि त्यांनी या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये लगेच द्यायचं आहे. ओके. समोरचा प्रश्न, रेफ्रिजरेटरचा शोध कोणी लावला? पहा मित्रांनो, रेफ्रिजरेटरचा शोध लावलेला आहे पार्किन्स यांनी. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पार्किन्स. ओके. आणि रेफ्रिजरेटरचा वापर आपण कशासाठी करतो? पदार्थ थंड करण्यासाठी करतो. आणि पार्किन्स यांचं पूर्ण नाव काय आहे? जॅकॉब पार्किन्स. काय? जॅकॉब पार्किन्स. आणि यांनी रेफ्रिजरेटरचा शोध लावला. आणि हे तर झालं रेफ्रिजरेटरचं. आता आणखीन एक महत्त्वाचा शोध आहे, थंड करण्यासाठीच वापरलं जातं, तो आहे AC, एअर कंडिशन. ACचा शोध कोणी लावला? तर एअर कंडिशनचा शोध लावला विलिस हेविलंड करियर यांनी. ओके. त्यानंतर तुम्हाला एक प्रश्न मी विचारला होता की कोल्ट यांनी कशाचा शोध लावला? तर तुम्ही नक्कीच सर्वांनी राईट आन्सर दिला असणार. त्यांनी लावलेला आहे बंदुकीचा शोध. ओके. आणि त्यांचं पूर्ण नाव आहे सॅम्युअल कोल्ट. ओके. त्यांचं पूर्ण नाव आहे सॅम्युअल कोल्ट. आणि तुम्ही या सर्वांनी या प्रश्नाचे राईट आन्सर दिले हे मला माहिती आहे. समोरचा प्रश्न, क्षयाच्या जंतूंचा शोध कोणी लावला? पहा क्षयाच्या जंतूचा शोध कॉक यांनी लावला. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कॉक. ओके. त्यानंतर बेल लुईस, ऑप्शनमध्ये देखील पाहूया. बेल लुईस यांनी प्रिन्सिपल ऑफ वॅक्सिन शोधलं होतं. त्यानंतर चॅडविक यांनी न्यूट्रॉनचे अस्तित्व शोधलं होतं. ओके. आणि रॉबर्ट कॉकने क्षयाचे जंतू शोधले होते. ओके. रॉबर्ट कॉकने. समोरचा प्रश्न, आणि एडवर्ड जन्नर यांनी काय शोधलं होतं? देवीची रस. ओके. समोरचा प्रश्न, DNA शोध कोणी लावला? पहा DNAचा शोध तर तो कोणी लावला होता? तर तो फ्रेडरिक मिशर यांनी लावला होता. आपण पाहिलंय. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 फ्रेडरिक मिशर. ओके. आणि वॉटसन आणि क्रिक यांनी काय केलं होतं मित्रांनो? पहा वॉटसन आणि क्रिक यांनी DNAचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर शोधून काढलं होतं. ओके. आणि लिव्हनहोक यांनी एक महत्त्वाचा शोध लावलाय. अति महत्त्वाचा प्रश्न आहे. लिव्हनहोक हा चुकून राहिलेला आहे प्रश्न आपल्याकडून, पण हा मी इथे कव्हर करतोय. तर लिव्हनहोक यांनी मायक्रोस्कोपचा शोध लावलाय. ओके. लिव्हनहोक यांनी सूक्ष्मदर्शीचा शोध लावलाय, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे? रक्तगटाचा शोध लँडस्टायनर यांनी लावलेला आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 लँडस्टायनर. ओके. आता जीवनसत्वाचा शोध कोणी लावलाय? तर तो सी फुंक यांनी लावलाय. ओके. आणि विल्यम हार्वे यांनी शरीरशास्त्राचे जनक यांना मानलं जातं. ओके. पुढे पाहूया. क्रिस्टिलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? पहा क्रिस्टिलोग्राफी ही स्फटिकांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्फटिकांचा अभ्यास. आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया. धातूंच्या अभ्यासाला काय म्हणतात? धातुशास्त्र म्हणतात. मेटॅलर्जी. ऊतींच्या अभ्यासाला काय म्हणतात? ऊतींच्या अभ्यासाला हिस्टॉलॉजी म्हणतात. आणि मज्जासंस्थेच्या अभ्यासाला काय म्हणतात? मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरोलॉजी म्हणतात. समोरचा प्रश्न, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? पहा ग्रामोफोनचा शोध लावलेला आहे एडिसनने. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एडिसन. आता ग्रामोफोन बद्दल बोलायचं झालं तर पहा स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असलेल्या ध्वनिमुद्रक तबकडीवरील गळीतून सरकणाऱ्या सुईच्या किंवा सूचिकेच्या कंपनांचे यांत्रिक अगर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कंपनक्षम पडद्यापर्यंत प्रेषण करून ध्वनीची पुनर्निर्मिती करणारे यंत्र म्हणजे ग्रामोफोन. ओके. त्यानंतर ऑप्शनमध्ये पाहूया. मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावलेला आहे. ग्राहम बेल यांनी
टेलिफोनचा शोध लावलेला आहे. चला मित्रांनो, आता तुमच्यासाठी मी आणखीन एक प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? तुमच्यासाठी 4 पर्याय आहेत: पॅथॉलॉजी, ॲनाटॉमी, एंटॉमॉलॉजी, आर्निओलॉजी. ओके, या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्ही बारकाईने हा व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगितलेले ऑप्शनमध्ये कव्हर केले, हे लक्षात ठेवा. प्रश्न पुन्हा एकदा पहा. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. 4 पर्याय पहा: पॅथॉलॉजी, ॲनाटॉमी, एंटॉमॉलॉजी आणि आर्निओलॉजी. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, चला, तुम्ही सर्वांनी राईट आन्सर 100% दिले असणार. आता मग या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला सांगतो. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात एंटॉमॉलॉजी म्हणणार. सुरुवातीला मी सांगितलं होतं, राईट. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास एंटॉमॉलॉजी म्हणतात. ओके, पॅथॉलॉजी रोगांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात, ॲनाटॉमी संपूर्ण शरीराचा अभ्यास आणि ऑर्निथॉलॉजी तर पक्ष्यांचा अभ्यास. ओके, पुढे पाहूया. वनस्पतींमधील जीवाचा शोध कोणी लावला? पहा मित्रांनो, वनस्पतींमधील जीवाचा शोध जे.सी. बोस यांनी लावला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जे.सी. बोस, जगदीश चंद्र बोस. ओके, आता ऑप्शनमध्ये पाहूया. डॉक्टर हरगोविंद खुराना हे पहिले शास्त्रज्ञ होते ज्यांनी न्यूक्लियोटाइड्सच्या प्रोटीन सिंथेसिस मधील सेल शोधला होता. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर डॉक्टर बिरबल सहानी यांनी जिवंत जीवाश्माबद्दल माहिती दिली होती. ओके, समोरचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये पेनिसिलिन हे पहिले प्रतिजैविक शोधले. तुमच्या पाठच झाले असेल, एकदम राईट आहे ना हे. 1940 पासून पेनिसिलिनची औषधाच्या स्वरूपात निर्मिती सुरू झाली, हे देखील राईट आहे. 1940 ते 1960 हा काळ प्रतिजैविकांचे सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो, हे देखील बरोबर आहे. आणि प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंना सुपरबग्स म्हणतात, हे देखील बरोबर आहे. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ओके, समोरचा प्रश्न 1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डॅश या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन शोधले. पहा, 1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डॉक्टर किम लेविस या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संतती प्रतिबंधक हार्मोन शोधले होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 1 डॉक्टर किम लेविस. ओके, आता प्रोजेस्टेरॉनचा मुख्य उद्देश म्हणजे काय तर फलित अंड्याचे रोपण आणि वाढ होण्यासाठी एंडोमेट्रियम तयार करणे. आणि प्रोजेस्टेरॉन हे प्रामुख्याने स्त्रियांमध्ये गर्भधारणेचे संप्रेरक म्हणून कार्य करते. ओके, समोरचा प्रश्न आता पहा. तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. आतापर्यंत जे काय आपण प्रश्न मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलेले आहेत त्यापैकी हा प्रश्न आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. पॉलिग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे? चला, या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. पॉलिग्राफ हे तंत्र कशाशी संबंधित आहे? 4 पर्याय आहेत तुमच्यासाठी आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 खोटे बोलणे ओळखणे. तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिलेला असणार. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 खोटे बोलणे ओळखणे. आता पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय तर पहा, आपण खोटे बोलतो तेव्हा आपल्या शरीरातील काही गोष्टींमध्ये आपोआप बदल होतात. जसं की काय होतं, हृदयाच्या ठोक्याची गती वाढते, श्वासातील अंतर वाढते, रक्तदाब खालीवर होतो, घाम येतो आपल्याला. आणि यामध्ये मशीनचे 4 किंवा 5 पॉईंट छातीवर किंवा बोटांना जोडलेले असतात या पॉलिग्राफ टेस्टमध्ये. ओके, आणि आणखीन एक महत्त्वाची टेस्ट आहे या पद्धतीची, त्याला बोलतात नार्को टेस्ट. यामध्ये काय असतं, ट्रूथ सिरम नावाचं गुंगीचे औषध दिले जातं आणि मानसोपचार तज्ज्ञाच्या साहाय्याने निरीक्षण केले जातं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न ज्यांच्या नावाने बोरलॉग पुरस्कार प्रदान केला जातो त्या डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे डॅश या क्षेत्रातील कार्य असामान्य आहे.
तर ते क्षेत्र आहे कृषी. ओके, सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कृषी. आता जगाच्या हरित क्रांतीचे जनक तुम्हाला सांगितलं मी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना म्हणतात. त्यानंतर भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात, तर ते डॉक्टर MS स्वामीनाथन यांना म्हणतात. आता भारतात हरित क्रांती कधी झाली, 1965 मध्ये. ओके, कधी, कोणत्या पिकाचं, गव्हाच्या उत्पादनासाठी. ओके, आणि लर्मारोजा जातीच्या गव्हाची अमेरिकेतून आयात करण्यात आली होती यासाठी, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूया. ॲनाटॉमी म्हणजे काय रे? ॲनाटॉमी म्हणजे सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास. ओके, आता सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास ऑप्शनमध्ये देखील पाहूया. सजीवांच्या बाह्य रचनेचा अभ्यास म्हणजे मॉर्फॉलॉजी, विषाणूंचा अभ्यास म्हणजे व्हायरोलॉजी. ओके, विषाणूंचा अभ्यास म्हणजे व्हायरोलॉजी, आणि सजीवांच्या पेशीचा अभ्यास म्हणजे सायटोलॉजी, आणि सजीवांच्या पेशीचा अभ्यास म्हणजे सायटोलॉजी. समोरचा प्रश्न, E=mc² हा सिद्धांत कोणी मांडला? पहा, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. यावर बऱ्याच वेळा प्रश्न असतो, म्हणजे असतोच. प्रत्येक परीक्षेमध्ये, प्रत्येक पोलीस भरती परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतोच. E=mc² हा सिद्धांत आइन्स्टाईन यांनी मांडला. आपण सुरुवातीला पाहिले. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आइन्स्टाईन. E=mc² यालाच आइन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत म्हणतात. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये जाऊया. एडिसन विद्युत दिव्याचा शोध, गॅलिलिओ थर्मामीटर दुर्बीण लंबकाच्या घड्याळाचा शोध, न्यूटन गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला, गतीचे नियम. पुढे पाहूया. टेलिफोनचा शोध कोणी लावला रे? टेलिफोनचा शोध लावलेला आहे सर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी. सांगितलंय बऱ्याच वेळा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सर अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. ओके, आता ऑप्शनमध्ये जाऊया. तुमच्या तोंडपाठ झाला असणार आहे मित्रांनो. राईट, थॉमस एडिसन यांनी विजेचा दिवेचा शोध लावला. सर CV रमन यांनी प्रकाशाचे अपस्करण शोध लावला. ओके, पुढे पाहूया. म्हणजे प्रकाशाच्या अपस्करणावर त्यांनी संशोधन केलं. पुढे पाहूया. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, आत्ताशी आलाय प्रश्न तोंडपाठ झाल्यावर, आहे ना. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटन यांनी मांडला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 न्यूटन. आता विश्वातील तसेच पृथ्वीवरील सर्व वस्तू एकमेकांकडे आकर्षिल्या जातात, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःच्या केंद्रकाकडे आकर्षित करते. यालाच पृथ्वीचे गुरुत्वबल किंवा गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. आणि पृथ्वीचे गुरुत्वबल G=9.8 मीटर/सेकंद² ने सांगतात. पृथ्वीवर सरासरी गुरुत्वबल किती आहे? 9.8 मीटर/सेकंद² आहे. दोन्ही ध्रुवांवर 9.83 मीटर/सेकंद² आणि विषुववृत्तावर 9.78 मीटर/सेकंद² इतके असते गुरुत्वबल. ओके, समोरचा प्रश्न. क्ष किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला? पहा मित्रांनो, क्ष किरणाचा शोध 1895 मध्ये विल्यम रॉन्टजेन यांनी लावला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 विल्यम रॉन्टजेन. आता हे तर झाले क्ष किरण. आणखीन एक महत्वाचे किरण आहेत गॅमा किरण. त्याचा शोध कोणी लावला? पॉल विलार्ड यांनी. आणि आणखीन एक महत्वाचे किरण आहेत अल्फा किरण. याचा शोध लावला रुदरफोर्ड यांनी. आणि आणखीन एक महत्वाचे किरण आहेत बीटा किरण. यांचा देखील शोध लावलाय रुदरफोर्ड यांनी. आता ऑप्शन मध्ये जाऊया. डॉक्टर जगदीश चंद्र बोस यांनी वनस्पतीमधील जीवाचा शोध लावलाय. ओके, आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलाय, आणि आइन्स्टाईन यांनी सापेक्षता सिद्धांत मांडलाय. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून पोलीस भरती परीक्षेसाठी महत्त्वाचा विषय सामान्य विज्ञान, आणि या सामान्य विज्ञान विषयावरील संशोधन, जनक, सिद्धांत, शोध, शास्त्रज्ञ, संशोधक आणि शोधकर्ते यांच्यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. आणि पोलीस भरती परीक्षांमध्ये या घटकावर जेवढेही प्रश्न आजपर्यंत विचारण्यात आलेले आहेत ते सर्व प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेमध्ये या घटकावर जो कोणताही प्रश्न विचारण्यात येणार आहे तो तुम्हाला नक्कीच सांगता येणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा.
आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.